राहुल गांधींकडून पंतप्रधान पदाचा अपमान, शिशोरगिरीचं वर्तन अशोभनीय, देशाची माफी मागावी, भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदी, शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह विकलं, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर केंद्रीय निवडणूक आयोगावरही घणाघाती टीका. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच 2024च्या विधानसभा निकालानं लोक न्यायालयाचं शिक्कामोर्तब, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास. जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नसल्याने नेते आक्रमक, सरकारचं आश्वासन एक जुमला, वडेट्टीवारांचा आरोप, तर सरकार काँग्रेससारखी चूक करतंय, हरिभाऊ राठोड यांचा हल्लाबोल. 1 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाचं राज्यव्यापी आंदोलन, पुण्यात झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा एल्गार. मराठ्यांच्या नादी लागल्यानं बावनकुळे रडकुंडीला आले, मराठा समाजाविरोधात कुणी गेलं तर सोडणार नाही, जरांगेंचा बावनकुळेंना पुन्हा इशारा. चाकण कंपन्यांचा मुद्दा तापला, शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचा आकडेवारीसह प्रतिउत्तर, 76% कंपन्या कधी सुरू झाल्याचा दावा. ज्यांना सत्ता दिली आहे त्यांनाच खड्ड्यांबाबत विचारा, पुण्यातील खड्डे आणि वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंचं वक्तव्य. 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात 5 ते 10 हजार कोटी जमा होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. आणि नाशिकच्या पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, गोंदे, बोरवट, देवगाव आणि भैगावात भूकंपाचे धक्के, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन.